हाय, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी स्वाती तुमचं मनापासून स्वागत करते. ओके, आज आहे सॅटर्डे आणि आम्ही करणार आहोत आज बिलेटेड माय बर्थडे सेलिब्रेशन. सो सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही असं डेचा प्लॅन केलेला आहे. सो आम्ही सकाळी सकाळी आवरून निघालो होतो माझं बर्थडेचं गिफ्ट परचेस करायला. ओके, वर्षातून माही एकदाच मला छान असं गिफ्ट देतो ना. दिवाळीच्या पाडव्याला ना दसऱ्याला ना आमच्या ॲनिव्हर्सरीला मला गिफ्ट भेटतं. सो वर्षातून एकदाच देतो, तर मग मी छान गिफ्ट घेते. आणि मी गिफ्ट सरप्राईज नसतं हवं, मला गिफ्ट हवं असतं बट सरप्राईज नको, कारण की मी एकदा त्यांना मला साडी घेतली होती जी की मला बिलकुल नव्हती आवडलेली. सो मी दरवर्षी आता इथून पुढे सांगून गिफ्ट घेते की मला यावर्षी हे घ्यायचं. सो मागच्या वर्षी मी त्याला स्टडी टेबल सांगितलं होतं, त्यानं मला स्टडी टेबल गिफ्ट केला होता. आणि मग आम्ही यावर्षीच ठरवलं होतं की मी जमस्टोन घेणार आहे. माझ्या ॲस्ट्रोलॉजरने मला रुबी नावाचा जमस्टोन, माणिक्य नावाचा जमस्टोन सजेस्ट केला होता. तो रेड कलरमध्ये असतो आणि 4 कॅरेटचा होता हा मी जो घेतलेला फायनली. सो छान होता. इतके कॉस्टली असतात. मला 5,000ला पडला तो जमस्टोन, जो की मी अंगठीमध्ये घालणार आहे. त्यानंतर आम्ही आलो होतो डॉमिनॉजमध्ये. मला नव्हता खायचा किंवा माहीलाही खायचं नव्हतं, पण किट्टू मॅडमला थोडा पिझ्झा खायचा होता. सो आम्ही तिला तो पिझ्झा खाऊ घातला आणि आम्ही आमच्या पेटपूजेसाठी आलो होतो क्रेविंगला. क्रेविंग हा आमच्या घरापासून जवळ असणारा एक कॅफे आहे, जिथे की आम्ही कंपल्सरी येतो आणि मी टाईम एन्जॉय करतो. मी टाईम म्हणजे आमचा मी टाईम, दोघांचाही एकत्र असा टाईम, जसं क्वालिटी टाईम स्पेंड करतो. जेव्हा आम्हाला काही कॉम्प्लेक्स डिस्कशन करायचे असतात किंवा मग असं काहीतरी गहन विषयावर ज्याच्यावर काही ना काही तोड निघणं गरजेचं असतं, फिगर आउट होणं ती गोष्ट गरजेची असते, तेव्हा आम्ही क्रेविंगला येतो. छान खातो. कधी मी बिल पे करते, कधी त्यानं करतो. बट आता मी जॉब करत नाही, सो त्यानंच बिल पे करतो. आणि छान असं खाऊन आम्ही घरी येऊन आराम केला. बट संध्याकाळी आम्ही निघालो होतो राजा शिवाजीचा मूव्ही पाहण्यासाठी. कारण की इथे माझं हे होतं की आपण मराठीमध्ये मूव्ही पाहूया, कारण की त्याच्यामध्ये जास्त फील येईल. बट इथे हैदराबादमध्ये जास्त शिवाजीचे लागले नाही शो. सो आम्ही थिएटरमध्ये हिंदीमध्ये पाहिला आणि ते पण लेट नाईट लागलेले, दिवसाचे शो कमी आहेत. मग मूव्ही पाहिला. रात्रीचे 11 वाजले होते. किट्टून यावेळेस पाहू दिला, कारण की धुरंधरला तिनं आम्हाला नव्हता पाहू दिला मूव्ही. सो तिला फिश टँक दाखवला तिनं, तो पाहायला, कारण मॉलमध्ये आलो म्हणल्यावर तिला फिश टँक पाहायला खूप आवडतो. सो आज संपला दिवस. बाय.